नमस्कार मित्रांनो, मी आहे अक्षरास्कर. झिरो टू इन्कम ब्लॉगिंग क्रिएट बाय माही ग्रुप्समध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपला पहिला व्हिडिओ आहे ब्लॉगिंग सिरीजचा. तर माझं आणखी सेटअप वगैरे कोणतं कंप्लीट नाही आहे, त्यामुळे मी ह्या सेटअपवरती काम करत आहे. लवकरच आपलं पूर्ण सेटअप तयार झाल्याच्या नंतर आपण चांगल्या प्रकारे आपण तिथं बॅकग्राऊंड तुम्हाला बघायला मिळेल. तर आजच्या सिरीजमध्ये आपण आजच्या एपिसोडमध्ये आपण आज ब्लॉगिंग म्हणजे काय, ब्लॉगिंग कोण करू शकतो, ब्लॉगिंगमधून इन्कम कसं होतं, यूट्यूब, वेबसाईट आणि ब्लॉगमध्ये फरक काय, आणि ब्लॉगिंग करताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता लागणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे जे बिगनर आहेत त्यांनाही समजेल की काय आहे ते, म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता लागते. ज्यांनी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ थोडासा बोर होईल, पण ह्याच्यामध्ये पण भरपूर आज मी माहिती दिलेली आहे, ती पण आपण पाहूया. तर माझी एक स्ट्रिक्टली एक सर्वांना विनंती आहे की लगेच आमच्या मराठीमध्ये एक म्हण आहे की तूप खाल्लं की रूप येत नसतं. त्यासाठी ब्लॉगिंग आपण सुरू करतोय, तुम्ही पूर्ण सिरीज पाहताल आणि त्याच्यामधून ब्लॉगसुद्धा स्टार्ट होईल. तुम्हाला ॲडसेन्स अप्रूव्हलसुद्धा मिळेल, ॲफिलिएट मार्केटिंगसुद्धा तुम्ही करताल. पण काय असतं माहिती आहे का, की तुम्हाला यामध्ये कन्सल्टन्सी ठेवावं लागेल, वेळ द्यावा लागेल, तरच ह्या गोष्टी पुढं टिकतील. नाहीतर तुम्ही टेम्पररी काम कराल 1-1.5 महिना आणि त्याच्यानंतर सोडून देताल. तसं असेल तर हा कोर्ससुद्धा तुम्ही जॉईन करू नका, पाहू नका. तुम्हाला जर लाईफटाईम इन्कम पाहिजे असेल आणि लाईफटाईमसाठी तुम्हाला हा प्रोजेक्ट ब्लॉगिंगवरती काम करायचं असेल तरच ही सिरीज पहा. कारण माझ्याकडे भरपूर असे लोक येऊन गेले, 1-2 महिने काम केलं आणि लगेच सोडून दिलं. म्हणजे ज्या वेळेस तुमचं इन्कम स्टार्ट व्हायला लागलं त्याच वेळेस तुम्ही तिथं निराश होऊन ह्या गोष्टी सोडून दिल्या. तसं न करता कंटिन्युअसली काम करत राहा. व्ह्यूज येऊ ना येऊ, इन्कम हो किंवा नाही हो, कारण एकच पोस्ट तुमचं पूर्ण म्हणजे पाठीमागच्या काळामधचं सगळं हे करून टाकेल. एखादी पोस्ट व्हायरल झाली तर तिथून पुढे तुमची ब्लॉगिंगची दुनिया स्टार्ट होते. त्यामुळे कंटिन्युअसली त्यावरती काम करत राहा. चला आपण आजच्या सिरीजला सुरू करू. तर मित्रांनो, ब्लॉगिंग म्हणजे काय तर हे थोडक्यात समजून घेऊया. ब्लॉगिंग म्हणजे टेकच्या स्वरूपामध्ये आपण जी उपयुक्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो आणि ज्या माध्यमातून पोहोचवतो त्याला ब्लॉग असे म्हणतात. तर ब्लॉग कोणत्या कोणत्या प्रकारचे असू शकतात? शेतीविषयी असू शकतात, शिक्षणासंदर्भात असू शकतात, टेक्नॉलॉजी संदर्भात असू शकतात, सरकारी योजना आहेत त्या संदर्भात सुद्धा आहेत, हेल्थ आहे, ट्रॅव्हल्स आहे, ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा ब्लॉग बनवतात, फायनान्स आहे, रेसिपी आहे. असे भरपूर सारे ब्लॉगचे प्रकार आहेत जे लोकांना वाचायला आवडतात आणि त्यामधून आपण त्यांना ब्लॉगच्या टेकच्या स्वरूपात जी माहिती पुरवतो त्याला असे ब्लॉगिंग असे म्हणतात. तर मित्रांनो, ब्लॉग, वेबसाईट आणि यूट्यूब मधला फरक काय? तर मित्रांनो, ब्लॉग म्हणजे काय की आर्टिकल आणि कंटेंट जे गुगल सर्चमधून ट्रॅफिक आपल्याला जनरेट होते आणि तिथून ॲडसेन्स, ॲफिलिएटमधून इन्कम होतं. आणि दुसरं आहे वेबसाईट. वेबसाईट म्हणजे काय, एक बिझनेस सर्व्हिसेस. बिझनेससाठी एक वेबसाईट तयार केलं, एक ब्रँड म्हणतो आपण. सर्व्हिस दिल्या जाते आणि लीड्स अँड सेल्स अशा भरपूर साऱ्या वेबसाईट आहेत. आणि यूट्यूब ज्यामध्ये व्हिडिओ कंटेंट असतो, यूट्यूब सर्च रेकमेंडेशन असतं आणि इन्कम होतं ॲड्स आणि स्पॉन्सरशिपमधून. तर ब्लॉग म्हणजे तुमची माहिती लोकांपर्यंत गुगलच्या माध्यमातून पोहोचवणे, त्यातून तुम्हाला पॉसिबल इन्कम मिळतो. ब्लॉगिंग कुठे कोणत्या कॅटेगरीमध्ये बसते तर गुगल सर्चमधून येणाऱ्या ट्रॅफिकवरती आधारित लाँग टर्म जे आपण कंटेंट बनवतो तर त्यामधून आपल्याला तो प्लॅटफॉर्म तयार होतो. तर मित्रांनो, आपण ब्लॉग बनवला, सगळ्या गोष्टी झाल्या, पण आता ब्लॉगिंगमधून पैसे कसे कमवायचे? तर मित्रांनो, त्यासाठी कमायचे भरपूर असे मार्ग आहेत. त्यामध्ये आहे, पहिल्या ह्याच्यावरती आहे ॲडसेन्स. त्यामध्ये ॲड दाखवून आपण पैसे कमवू शकतो. त्यानंतर आहे ॲफिलिएट मार्केटिंग, जे की आपण इतर कंपन्यांचे प्रोडक्ट आपल्या वेबसाईटवरती लावून विकू शकतो आणि त्यातून कमिशन आपल्याला मिळतं. जसं की ॲफिलिएटमध्ये फ्लिपकार्ट आहे, Amazon आहे, अशा मेशो आहे, त्या अशा भरपूर साऱ्या कंपन्या आहेत. त्यानंतर आहे स्पॉन्सरशिप. एखाद्या ब्रँडचं प्रमोशन करून आपण त्यांच्याकडून सुद्धा चांगल्या प्रकारे इन्कम करू शकतो. त्यानंतर आहे डिजिटल प्रोडक्ट्स. डिजिटल प्रोडक्ट्समध्ये आहे ई-बुक आहे, कोर्सेस आहे, टेम्पलेट आहे. हे सगळे विकून
ऑनलाईन आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून ते सुद्धा आपण करू शकतो. त्यातून सुद्धा चांगला इन्कम जनरेट करू शकतो. त्यानंतर सर्व्हिसेस आहे. सर्व्हिसेस म्हणजे काय आहे, की आता आपण वेबसाईट बनवायला शिकलो समजा, की एखाद्या कंपनीने आपल्याला ऑर्डर दिली, की आम्हाला एक वेबसाईट बनवून द्या आणि त्याचं भविष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतील त्याला सर्व्हिस द्या. तर वेबसाईट बनवून सुद्धा आपण त्यातून चांगले पैसे कमवू शकतो. लीड अँड जनरेशन, लीड्स तयार करून पैसे कमवू शकतो. असे भरपूर मार्ग आहेत. पण त्यासाठी सक्सेस होण्यासाठी आपल्याला आधी क्वालिटी कंटेंट द्यावं लागेल. क्वालिटी कंटेंट लोकांना आवडलं पाहिजे. ऑडियन्स, ट्रस्टेबल ऑडियन्स पाहिजे. तर ह्या गोष्टी होतात. तर त्यामुळे ब्लॉगिंगमधून पैसे कमवण्याचे भरपूर असे मार्ग आहेत. त्यानंतर आहे ब्लॉगिंग कोण करू शकतो. ब्लॉगिंगसाठी अशी कोणती अट नाही आहे, की हा व्यक्ती करू शकतो किंवा दुसरं कोणी करू शकत नाही, असं काही नाही. तर त्यामध्ये विद्यार्थी आहेत, जॉब करणारे व्यक्ती आहेत, बिझनेसमॅन आहेत, गृहिणी आहे, फार्मर आहे, फ्रीलान्सरसुद्धा चांगल्या प्रकारे ब्लॉगिंग करत आहेत सध्या, यूट्यूबरसुद्धा करत आहेत. म्हणजे असं काही नाही की ज्यांना कोणाला टेक्निकल नॉलेज नाही आहे आणि तो ब्लॉगिंग करू शकत नाही, असं यामध्ये काही नाही. टेक्निकल गोष्टी आज सगळ्या यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. ते पाहून, व्हिडिओज पाहून सुद्धा आपण काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तो दुरुस्त करू शकतो. तर त्यामध्ये आता विद्यार्थी आहेत, तर विद्यार्थी आपले प्रोजेक्ट्स वगैरे हे ब्लॉगिंगच्या माध्यमातून मांडू शकतात. नोकरी करणारे आहेत, जे जॉब करतायत त्यांना साईड बिझनेस म्हणून ब्लॉगिंग ते पण करू शकतात. बिझनेसमॅन आहेत, बिझनेसमॅन त्यांच्या बिझनेसची ॲडव्हर्टाईज किंवा बिझनेसबद्दल प्रोडक्ट मार्केटिंग करण्यासाठी सुद्धा बिझनेसमॅन ब्लॉगचा वापर करू शकतात. गृहिणी आहेत, ते त्यांचे कुकिंगचे, रांगोळी, आणखी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या गृहिणी करू शकतात. शेतकरी वर्ग आहे, शेतकरी वर्गांना शेतामध्ये कोणतं कीटकनाशक फवारायचं आहे, कोणती लागवड करायची, कोणतं खतं टाकायचे आणि वेगवेगळ्या पिकांच्या व्हरायटीज वगैरे आपण त्याबद्दलही ब्लॉग लिहू शकतो. फ्रीलान्सर तर ते करतच आहेत आणि यूट्यूबरसुद्धा करत आहेत. तर मित्रांनो, आपल्याला ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी काय काय आवश्यक आहे? तर पहिली गोष्ट आहे की आपल्याला एक नीच निवडावं लागेल. त्यानंतर आपल्याला एक डोमेन घ्यावं लागेल. त्यानंतर आहे होस्टिंग घ्यावं लागेल. वर्डप्रेस कसं इन्स्टॉल करायचं हे लागेल. आपल्याकडे क्वालिटी कंटेंट पाहिजे, कीवर्ड रिसर्च पाहिजे, SEO करता आला पाहिजे आणि ब्लॉगवरती एक ट्रॅफिक आणता आली पाहिजे आणि ॲडसेन्सला, ॲफिलिएट मार्केटिंगला आपला ब्लॉग जोडता आला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला इन्कम सुरू होईल. तर या सर्व टॉपिकवरती आपण स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकलद्वारे पूर्ण काम पाहणार आहोत आणि प्रॅक्टिकलद्वारे शिकणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये जे काय मेन टॉपिक आहे आपला नीच. ही नीच खूप महत्त्वाची आहे. म्हणजे ब्लॉगिंगच्या क्षेत्रामध्ये ही पहिली पायरी आहे. तर उद्याच्या तुम्हाला एक मी टास्क देतो आहे, की उद्याच्याला आपण तुम्ही स्वतः ज्यांना ब्लॉगिंग स्टार्ट करायचे आहे त्यांनी आपल्या 5 नीच निवडून ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या आवडतील अशा 2 नीच निवडून ठेवा आणि जे लोकांना आवडतील अशा 3 नीच निवडून ठेवा. त्यामुळे आपल्याला पुढचा प्रवास अगदी सोपा होईल. नीच कशी निवडायची, काय निवडायची आपण हे पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, नीच शिवाय ब्लॉगिंग स्टार्टच होऊ शकत नाही. तर योग्य नीच महत्त्वाची का आहे? तर तुम्हाला एक पहिलं उदाहरण देतो, की चूक काय होते आपली. तर आपण काय विचार करतो, की आपण मल्टिपल नीचवरती काम करणार आहोत. जसं की उदाहरणार्थ समजा शेती असेल, शैक्षणिक असेल, टेक्नॉलॉजी असेल, फायनान्स असेल, रेसिपी असेल, एक्सेट्रा. जर तुम्ही मल्टिपल नीच एकाच ब्लॉगवरती टाकत असाल तर ऑडियन्स गोंधळून जातो. त्याच्यामध्ये Googleलाही समजत नाही की तुम्ही हा ब्लॉग लिहिताय हा कशावरती आधारित आहे आणि त्यानंतर ट्रॅफिक कमी आणि ग्रोथ अक्षरशः म्हणजे खूप मंदावते आणि इन्कम होण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्याच्यामध्ये योग्य पर्याय कोणता आहे, की मी तुम्हाला सांगितलं की पहिल्यापासून की योग्य निश निवडल्याच्यानंतर आपण कोणत्याही एका टॉपिकवरती काम करा. जसं की मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना आणि शेतीविषयक माहिती देणार. ह्याच्यामध्ये काय, महाराष्ट्र एक राज्य आहे आणि शेतकरी ही आपली एक नीच आहे. म्हणजे शेतकरी झाल्याच्यानंतर त्यावरती शेतीविषयी जे काही माहिती असेल तर आपण त्या नीचवरती देऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ
आपण शेती रिलेटेड एखादं टॉपिक निवडला, तर मग त्या संदर्भातच आपण डोमेनसुद्धा निवडणार आहोत आणि शेतीविषयीच माहिती देणार आहोत. मग सरकारी योजना असतील शेतकऱ्यांसंदर्भात, शेतीविषयी माहिती असेल ती शेतकऱ्यांसंदर्भात, पीक विमा येतो शेतकऱ्यांच्या संदर्भात, बाजारभाव येतो शेतकऱ्यांच्या संदर्भात, आधुनिक तंत्रज्ञानसुद्धा आहे शेती रिलेटेड, ते सुद्धा त्याच्याच ह्याच्यात येतं. त्यानंतर स्पष्ट म्हणजे काय होतं की ऑडियन्स जो आहे की लोकांना एक विश्वास येतो की बाबा ह्या वेबसाईटवरती या ब्लॉगवरती फक्त उदाहरणार्थ आपण शेतीचं घेतलं तर शेतीविषयीच माहिती असते. Googleला पण समजतं की हा ब्लॉग कशा विषयावर आधारित आहे आणि क्वालिटी, ट्रॅफिक आणि हे सगळ्या गोष्टी एकत्र येऊन आपलं लवकर इन्कम आणि लवकर ग्रोथ व्हायला सुरुवात होते. तर त्यामुळे आपल्याला नीच म्हणजे आपला जो टॉपिक निवडायचा आहे हा खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, या सीरीजमध्ये आपण काय काय शिकणार आहोत याचा एक मी छोटासा रोडमॅप तयार केलेला आहे. हे एवढंच नाही आहे, ह्याच्यामध्ये आणखी भरपूर सारे व्हिडिओज आहे. एका टॉपिकवरती 2-2, 3-3 व्हिडिओज बनतील. तर मी एक छोटासा हे केलेला आहे, रोडमॅप तयार केलेला आहे. तर ब्लॉगिंग म्हणजे काय हे आज आपल्या या व्हिडिओमध्ये कळालं. त्याच्यानंतर आहे योग्य नीच काय निवडायची, हा उद्याच्या नीचचा टॉपिक आहे. त्यानंतर आहे डोमेन. हे डोमेन कोणतं घ्यायचं, कसं घ्यायचं, कुठून घ्यायचं हे आपल्याला त्याच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये कळेल. चौथ्या एपिसोडमध्ये आहे होस्टिंग. होस्टिंग कोणती घ्यायची, मल्टी डोमेन होस्टिंग घ्यायची का सिंगल डोमेन होस्टिंग घ्यायची आणि कोणत्या कंपनीची घ्यायची हे सुद्धा आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये कळेल. त्यानंतर 5वा एपिसोड आहे वर्डप्रेस इन्स्टॉल कसं करायचं, सविस्तर माहिती यामध्ये देणार आहोत. त्यानंतर आहे थीम्स आणि प्लगिन. आपल्याला अत्यावश्यक प्लगिन कोणत्या, थीम्स कोणती निवडायची जे आपल्या साईटला जास्त लोड देणार नाही, त्यासाठी हा आहे 6वा एपिसोड. त्यानंतर आहे पेज आणि वेबसाईट सेटअप. पेजेस कोणते कोणते लागतात आणि वेबसाईटचं सेटअप कसं करायचं या संदर्भात सुद्धा मराठीमध्ये पूर्णपणे माहिती देणार आहोत. त्यानंतर आहे कीवर्ड रिसर्च. हा एक टॉपिकसुद्धा आपण व्यवस्थित घेणार आहोत. त्यानंतर आहे पहिलं आर्टिकल कसं लिहायचं, SEO फ्रेंडली आर्टिकल आपल्याला लिहायचं हे आपण शिकणार आहोत. त्यानंतर SEO बेस हा पण आपण पूर्णपणे कंप्लीट करून घेणार आहोत. याच्यावर सुद्धा 2-3 व्हिडिओज बनतील. त्यानंतर आहे गुगल सर्च कन्सोल का महत्त्वाचं आहे आणि ते कसं इन्स्टॉल करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय फॅसिलिटी बघायला मिळतील, आपल्या ब्लॉगबद्दल काय काय माहिती तिथे बघायला मिळेल, हे सुद्धा आपण कसं जोडायचं हे शिकणार आहोत. त्यानंतर आहे गुगल ॲनालिटिक. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. गुगल ॲनालिटिकमध्ये काय काय असतं, त्याच्यामधून आपल्या वेबसाईटला काय फायदा होतो आणि त्याच्यामधून आपण आपल्या वेबसाईटचं इम्प्रूव्हमेंट कसं करू शकतो हे गुगल ॲनालिटिकमध्ये सुद्धा कळू शकतं. हे सुद्धा आपण पूर्ण पाहणार आहोत. त्यानंतर ट्रॅफिक आणि बॅकलिंकिंग हे सुद्धा आपण पूर्णपणे व्यवस्थित पाहणार आहोत. त्यानंतर आहे गुगल ॲडसेन्स. हे तर आपल्याला माहीतच आहे, ते सुद्धा आपण व्यवस्थित पाहणार आहोत. ॲफिलिएट मार्केटिंगबद्दल सुद्धा आपण पूर्णपणे माहिती देणार आहोत आणि ब्लॉगिंगमधून इन्कम स्टार्ट. हे एक छोटासा एक रोडमॅप तयार केलेला आहे. याच्यामध्ये एका टॉपिकवरती 2-2, 3-3 व्हिडिओज होणार आहेत. माझा स्वतःचा अनुभवसुद्धा मी यामध्ये पूर्णपणे शेअर करणार आहे. तर मित्रांनो, आज आपण काय शिकलो, तर आपण आज ब्लॉगिंग म्हणजे काय हे एक थोडक्यात पाहिलं. त्याच्यानंतर आपण ब्लॉगिंगमधून इन्कम कसा होतो हे सुद्धा पाहिलं आणि त्याच्यानंतरचं आहे मला सुरुवात करण्यासाठी पुढे काय लागणार आहे. तर त्यामध्ये आपण सुरुवातीला योग्य नीच निवडणे सर्वात महत्त्वाचे आहे. एक स्पेशल विषय निवडा, स्पेशल ऑडियन्स समजून घ्या, त्याचा प्रॉब्लेम व युजफुल कंटेंट घ्या. हे आज आपल्या या सिरीजमध्ये आपण शिकलो आणि आता उद्याच्या सिरीजमध्ये एपिसोड 2मध्ये आपण पाहणार आहोत योग्य नीच कसा निवडायचा. इथून पुढे खरी ब्लॉगिंगची सिरीज ही स्टार्ट होणार आहे. आजचा व्हिडिओ थोडासा बोर वाटेल, पण मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला एक बेसिक नॉलेज जे बिगनर आहेत, जे नवीन आहेत त्यांना समजून जाईल. तर इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ते अजिबात मिस करू नका आणि स्क्रिप्ट अजिबात करू नका, कारण मध्येच मी आता तुम्हाला खूप साऱ्या मी एक्सपिरियन्स केलेल्या गोष्टी आपल्याला शिकवणार आहे.